वेलकम बॅक टू माय चॅनल. रोजच्या ब्लॉगपेक्षा आज काही वेगळा ब्लॉग आहे, कारण की मी आले आहे माझ्या गावी, म्हणजे पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यात. हे माझं गाव. पावसाचा अनुभव घेण्यासाठी आणि रोजच्या धावपळीपासून थोडीशी विश्रांती घेण्यासाठी मी माझ्या गावी फिरायला आलेले आहे. शेवटी आम्ही पोचलो या सुंदर धबधब्याजवळ. बघता क्षणी मनाला एवढी शांतता वाटते, कारण का धबधब्यावरून पडणारं जे पाणी, त्याचा आवाज आणि चोहीकडे हे हिरवंगार आणि रिमझिम पडणारा तो पाऊस, खरंच खूप सुंदर ना. हे प्रत्यक्षात क्षण अनुभवते मी. खरंच याची वेगळीच मजा आहे. पहिला धबधबा बघून झाल्यानंतर त्याला बाय करून आम्ही निघालो पुढचा धबधबा बघायला, आणि वाटेत लागणारे हे सुंदर दृश्य बघत बघत आम्ही पुढे निघालो. किती मस्त वाटतं ना. असं वाटतं नुसतं बघतच राहावं त्यांच्याकडे शांतपणे. आणि आपण हे क्षण आपल्या फॅमिलीसोबत घालवत आहे, त्याची वेगळीच मजा. आणि लियान हे पहिल्यांदा अनुभवत आहे पावसाचे दिवस, कारण का याच्या आधी त्याला आम्ही नेलं नव्हतं धबधबा बघायला. मस्त आपल्या आजी आजोबांसोबत क्षण घालवत आहे लियान. नंतर आम्ही पोचलो दुसऱ्या धबधब्याजवळ, आणि तुम्ही बघू शकता एका ठिकाणी अशी नदी वाहते आणि त्याच्या बाजूला लगेच धबधबा. हे दोन्हीही दृश्य आपल्याला एका याच्यामध्येच बघायला भेटत आहे. आणि जो पडणारा धबधबा किती सुंदर दिसतं ना. हे सगळं रिमझिम पडणारा पाऊस, सुंदर झालेलं वातावरण. या वातावरणात आपल्याला चहा आणि मका खायची पण आठवण येत असेल, पण टेन्शन नाही, कारण का इथे त्याचीसुद्धा सोय आहे. मक्का आणि चहाची सोयसुद्धा इथे आहे. मस्त मक्का आणि चहा गरम गरम पीत पीत आपण हे अनुभव मस्त आपण एन्जॉय करू शकतो. लियान बघा कसं आपल्या आजी आजोबांसोबत मज्जा करत आहे, आणि थोडंसं आम्ही भिजतसुद्धा आहे. लियानला पण मी थोडं भिजून दिलं, कारण का त्याला पण सगळ्याची सवय झाली पाहिजे. मग नंतर आम्ही विचार केला का आपण हे धबधबा जरा जवळून बघूया, म्हणून विचार केला का आपण आता खाली जाऊ. आणि खाली जायला पायऱ्यासुद्धा बांधलेल्या आहेत, बघू शकतात तुम्ही. लियान मस्त आजोबांचा हात पकडत चाललेला आहे. तुम्ही विचार करत असाल आई इथं काय करत आहे, तर आई इथे रानभाजी खुडत आहे. तिचं आधीपासून होतं का कुठेतरी मला भेटली पाहिजे रानभाजी, तर शेवटी तिच्या बोलण्यासारखं झालेलंच आहे, आणि तिला इथे रानभाजी मिळाली, आणि नाना नानी तिला हेल्प करत होते. त्यानंतर मी आणि पप्पा आम्ही हळूहळू पुढे उतरतच होतो. बघू शकतात पप्पा लियांचा हात पकडून खाली उतरत होते. शेवटी मग विचार केला मी पकडते, आणि नंतर आम्ही खाली उतरलो. खालून पण हे सुंदर दृश्य दिसत आहे, तुम्ही बघू शकतात. छान असं एकीकडे वाहणारा तो ओढा, आणि किती सुंदर वाटतं ना हे पूर्ण बघायला. मी तर खूप लकी आहे की मला हे सगळं दृश्य बघायला मला कुठे बाहेर जावं लागत नाही. हे सगळं बघायला मला गावीच भेटत आहे माझ्या. एकीकडे इथे सूर्यसुद्धा दिसत आहे, आणि दुसरीकडे आपल्याला रिमझिम पडणारा पाऊससुद्धा. किती मस्त ना. हे दोन्ही क्षण मला एकाच व्हिडिओमध्ये कॅप्चर करता आलेला आहे. आणि तसं दुसरीकडे नदी वाहते आणि बाजूला धबधबा. असं हे सुंदर दृश्य बघायला खूप छान वाटलं. आणि जास्त मजा तर फॅमिलीसोबत आलेले आहे, कारण का फॅमिलीसोबत असे छोटे छोटे क्षण घालवणं म्हणजे आयुष्यातला सुंदर आठवणी तयार करणं. आम्ही इथे खूप एन्जॉय केला, आणि भरपूर फोटो आणि व्हिडिओसुद्धा काढले. तुम्हालाही अशा निसर्गात फिरायला आवडत असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा. आणि हे कुठे आहे, लोकेशन काय आहे, हे तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा. आजचा ब्लॉग इथपर्यंत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि अशाच विलेज लाईफस्टाईल आणि फॅमिली व्लॉगसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशा नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.